नमस्कार. मी नेहा सागवेकर, ग्राफोलॉजिस्ट आणि एनर्जी एन्हान्समेंट एक्सपर्ट. सक्सेस एनर्जी मंत्रा ह्या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे आणि आज 26 सप्टेंबर व्यावसायिकांची यशोगाथा भाग 5 आज मी तुमच्यासमोर घेतली आहे आणि आजचे आपले व्यावसायिक आहेत प्रशांत बनिया सर आणि त्यांची मी ओळख करून देतेच आणि त्याआधी माझी एक छोटीशी ओळख तुमच्यासोबत शेअर करते. येत्या 3 वर्षामध्ये 5,000 पेक्षा जास्त व्यक्तींना त्यांच्या ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित करून त्यांच्या आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी बनवणं हा माझा ध्यास आहे. आणि याचकरिता आपण यशस्वी भव सक्सेस एनर्जी मंत्रा या प्लॅटफॉर्मवरती विविध कार्यक्रम करत असतो. दर 15 दिवसांनी आपल्याकडे वेगळे वेगळे मान्यवर येतात, ज्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव मिळवलेलं आहे आणि इतरांसाठी ते इन्स्पिरेशन आहे. अशा व्यक्तींना आपण इथे 15 दिवसांनी बोलवतो आणि त्यांचं शी गप्पा मारत, दिलखुलास गप्पा मारत त्यांच्या आयुष्याबद्दल आपण समजून घेतो आणि त्यांच्याविषयी आपण जाणून घेतल्यानंतर त्याच्यातनं आपण आपल्या आयुष्यात काय घेऊ शकतो याविषयीसाठी आपण अंतर्मुख होतो. चला तर मग व्यावसायिकांची यशोगाथा भाग 5 मध्ये आपण इथे प्रशांत बनिया सरांना बोलूयात आणि त्यांचं मी इथे वेलकम करते. नमस्कार प्रशांत सर. तुमचं नमस्कार. सक्सेस एनर्जी मंत्रा ह्या प्लॅटफॉर्मवरती व्यावसायिकांच्या यशोगाथा भाग 5 मध्ये तुमचं मी नेहा सागवेकर स्वागत करते. सर नमस्कार. वेलकम सर. आणि आज आपण इथे तुमच्याविषयी जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि तुमचा प्रवास नक्कीच आम्हाला जीवन प्रवास ऐकायला आवडेल. सर तुमची एक थोडक्यात ओळख करून द्याल का? माझं नाव प्रशांत बानिया आहे आणि मी सध्या एक बासरी वादक म्हणून काम करत आहे. लोकांना आपल्या कलेच्या माध्यमातून, माझ्या कलेच्या माध्यमातून लोकांना आनंद देणे हा माझा एक छंद पण आहे आणि प्रोफेशन पण आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त मी सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मी जॉब करत आहे ॲज अ कस्टमर असिस्टंट सध्या. तर गेल्या 6 वर्षापासून मी तेही काम करत आहे. सो दोन्ही गोष्टी माझ्या सायमल्टेनियसली चालू आहेत आणि संगीताची जी सेवा आहे ती गेल्या 15 वर्षापासून मी करत आहे आणि ती सातत्याने आता चालू आहे. सो एवढी माझी ओळख आहे. ग्रेट सर, ग्रेट. सर आपण जीवन प्रवास उलगडतो, सो थोडंसं आपण मागे जाऊयात आणि तुमच्या लहानपणामध्ये आपण जरा जाऊयात आणि तुमच्या लहानपण सर तुमचं कसं होतं आणि त्याच्यातले काही गमती जमती काही किस्से जर का तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही काय सांगाल सर? लहानपण आता असं आहे की मी आमचं शाळा जी आहे, मी ज्या शाळेमध्ये शिकलो ते एक वसतिगृह होतं. तिथे राहून आम्हाला शिकण्याची सोय होती आणि वयाच्या 2.5-3 वर्षापासून मी वसतिगृहामध्ये राहण्याची मला सवय होती आणि त्यामुळे एक म्हणजे हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला मिळाल्या. कारण आपण जेव्हा हॉस्टेलमध्ये राहतो तेव्हा आपण स्वावलंबी एका दृष्टीने होतो. कारण आपल्याला जनरली सगळीकडे आपल्याला प्रत्येक वेळी कोणाला तरी हेल्प घ्या, मदत घ्या, या सगळ्यापेक्षा आपण स्वतः काय काय करू शकतो याच्यावर आपला भर जास्त राहतो. तसं तिथे आपल्याला मार्गदर्शक, शिक्षक सगळे असतातच. तर तिथे मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून वेगवेगळ्या शाळांमध्ये माझ्या शाळा थोड्या बदलत राहिल्या. लहानपणी 2 वर्ष मी नर्सरीपासूनच मी अगदी 1 मिनिट हां. तर तेव्हापासूनच मी हॉस्टेलमध्ये होतो आणि बासरी किंवा सगळ्या गोष्टी जे शिक्षण जे आहे ते मला वाटतं की मी हॉस्टेलमध्ये असल्यामुळे मला खूप चांगल्या पद्धतीने मिळालं आणि माझा फोकस जो आहे तो एकसारखा एकाच ठिकाणी राहिला आणि तेव्हापासून मी बासरी शिकायला सुरुवात केली. मुळात मी आमचे अंधशाळा होती आमची आणि मी जन्मतः अंध असल्यामुळे मला अंधशाळेत शिक्षण देण्याचा माझ्या पालकांचा निर्णय. कारण कसं असतं की
जनरली एखादी व्यक्ती अंध असेल तर त्यांना एखादं मूल अंध असेल तर त्यांना शिक्षण कशा पद्धतीने द्यावं हे आपल्याकडे फार लोकांना नॉलेज नाही आहे. त्याच्यासाठी काही स्पेशल स्कूल पण आहेत आणि आता जे प्रोग्राम आहेत त्याप्रमाणे शाळेत पण वेगवेगळे जे प्रोग्राम्स काही ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमध्ये स्पेशल टीचर पण अपॉइंट करून त्यांच्यासाठी केले जातात. सो आता दोन्ही वेज लोकांसाठी उपलब्ध आहेत. पण त्यावेळी हे नव्हतं की नॉर्मल शाळेमध्ये पण अंध मुलांना शिक्षण देणं. सो त्यावेळी जे काय शिक्षण आम्हाला मिळालं, सो मी तर स्वतःला खूप नशिबान समजतो की मी ज्या शाळांमध्ये शिकलो, माझी शाळा होती व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड आणि त्यानंतर प्रगती अंध विद्यालय बदलापूर ह्या 2 शाळांमध्ये मी माझं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर रुईया महाविद्यालयामध्ये जे पुढचं शिक्षण माझं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे, ग्रॅज्युएशन जे आहे ते मी तिथे कंप्लीट केलं. तर मला जो बासरीचा छंद आहे, तो इथूनच सुरू झाला होता. शाळेपासूनच आणि आमच्या शाळेत वातावरण होतं, एक सांगीतिक वातावरण. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींचा छंद लागलेला आहे आणि तेव्हापासून जे काही शिक्षण मला हॉस्टेलपासून मिळालं, तेव्हापासून मी म्युझिकमध्ये नंतर ग्रॅज्युएशन नंतर काय करावं, तर प्रोफेशन म्युझिक सिलेक्ट केलं आणि अशा प्रकारे आजचा जो प्रवास आहे तो चालू आहे. ग्रेट. सर साधारणपणे कोणत्या वयात तुम्ही बासरी वाजवायला शिकलात आणि ती वाजवायला शिकताना काय अडथळे आले सर तुम्हाला? शिकलो असं आहे की बासरी जी आहे ती प्रत्येकाला सगळ्यात जास्त पॉप्युलर एकतर रस्त्यावर जेव्हा बासरी विकणारा येतो तिथे आणि जत्रेमध्ये 2 ठिकाणी बासरी आपल्याला आपल्या देशामध्ये लोकसंगीतात बासरी हे एकदम पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट आहे. पण माझे बाबा मला एक दिवस शिवरात्रीचा आमच्याकडे म्हणजे एक जत्रा असते शिवरात्रीची, तर त्या ठिकाणी मला घेऊन गेले होते आणि तिथे असंच सगळे वस्तू, खेळणी आणि सगळं काय विकत होते. तर तिथे आम्हाला वेगवेगळ्या वस्तू, खेळणी वगैरे घेऊन दिल्या आणि त्याच्यामध्ये बासरी पण घेऊन दिली मला. सो तिथे काय झालं की बासरी आहे घरी, तर कोणासाठी आणली तर माझ्यासाठी. तर मी ती असंच काही येत नव्हतं, काही आपलं बोटं पण फिरवायचं नाही, बस फुंकर मारायची तेवढं माहिती होतं. ते चाललं होतं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी म्हणजे ही साधारण मी 10-11 वर्षाचा असतानाची गोष्ट आहे. सो त्याच्या 2-3 वर्षानंतरच आमच्या शाळेमध्ये माझे गुरुजी जे आहेत श्री मझहर शेख, सो त्यांच्याकडे मी म्हणजे त्यांनी एक विषय असा शाळेत काढला की पहिले मला एक दिवस बोलले की तू एवढं शिक्षणामध्ये आहेस, हुशार आहे. पण मी कसं होतं की अभ्यास तर करत होतो, पण त्याच्या व्यतिरिक्त इकडे तिकडे खोड्या काढणं, ह्याला त्रास देणं, त्याला त्रास देणं, मस्ती करणं. सो ते माझं हे होतं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एनर्जी जी आहे, हुशारी वगैरे सगळी आहे, पण ती तुझी एनर्जी उगाच तिथे वेस्ट चाललेली आहे, उगाच तिथे वाया जाते. सो एवढं सगळं तू करतोस, तुझ्याकडे एवढी हुशारी आहे, तर तू कोणती तरी कला का शिकत नाहीस, असं त्यांचं मला एक दिवस म्हणणं होतं. सो त्यांनी एक दिवस असं एका कार्यक्रमात सगळ्यांना विचारलं, शहनाई कोण शिकणार? तर मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला सरांनी सांगितलंय की तू काहीतरी संगीत शिक. तर मी विचार केला की गाणं तर सगळे गातात, तबला सगळे वाजवतात, तर मी काय शिकावं वेगळं? तर मला शहनाई शिकता येईल का, ह्याच्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो की मला शिकता येईल का शहनाई? तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, शहनाई आणल्यावर मी शिकवेन. पण शहनाई तर का आली नाही. त्याच्या 15-20 दिवसानंतरच लगेच त्यांनी, आता असाच हा सप्टेंबरचाच महिना आहे आणि हाच तो वेळ होता. मला असं अजूनही आठवते की सप्टेंबर-ऑक्टोबरचा महिना होता आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तू म्हणजे एका मुलाला ते बासरी शिकवत होते आमच्या शाळेत. तर मला कोणीतरी येऊन सांगितलं, "अरे तिथे ना बासरी शिकवत आहेत सर आज कोणाला तरी." म्हटलं, "अरे वाह! हां, काय माझ्या घरी पण बासरी आहे." म्हणजे बाबांनी मला बासरी घेऊन दिली आणि माझ्या घरी आई-बाबांचं खूप आधीपासून म्हणणं होतं की "अरे बाबा, सगळे संगीतामध्ये आहेत, सगळं काय-काय शिकतात. तुमच्या शाळेत एवढं सांगीतिक वातावरण आहे, तर तू का नाही शिकत?" सो मी तेव्हा त्यांना म्हटलं की ठीक आहे, म्हणजे मनात तर म्हटलं ठीक आहे, कधी मिळाली संधी मला काही ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे पार्टिसिपेट करायचो. बट कसं होतं की कोरस सिंगर, थोडंफार गाणं जे गातात तसं होतं. तर तेव्हा मी गेलो त्यांच्याकडे, म्हटलं, "सर माझ्याकडे मला पण बासरी शिकायची आहे." पण त्यावेळी ते वेगळ्या मोडमध्ये होते. त्यांनी 2 मिनिटं पॉज घेतला छोटासा आणि मला विचारलं, "शिकायची आहे, बरं. मग तू फक्त हे लक्षात ठेव, शिकायला सुरुवात करशील तर मधून सोडणार असशील तर बाबा माझ्याकडे शिकू नको." असं त्यांनी मला सांगितलं. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी तेव्हा त्यांना हो सांगितलं आणि तेव्हापासून जे शिकायला सुरुवात केली, सो तो प्रवास
मी म्हणेन की आतापर्यंत चालू आहे. आणि त्याच्यानंतरचा प्रवास तर आहेच. म्हणजे त्यांनी वेगळ्या गुरुजी म्हणजे माझे गुरुजी श्री आत्ता विवेक सोनार, पंडित विवेक सोनार जे आहेत, पंडित हरिप्रसाद चौरस यांचे ज्येष्ठ शिष्य. तर ह्यांच्याकडे मी आता बासरी शिकत आहे. कारण माझे प्रथम गुरुजी जे आहेत मजर शेख, ते एक हार्मोनियम वादक आहेत म्हणजे. आणि त्यांचं म्हणणं होतं की मी तुला फक्त संवादिनी किंवा हार्मोनियमच्या अंगाने मी तुला शिकवू शकतो, पण बासरीचं जे मूळ अंग आहे त्याच्यासाठी तू कोणत्या तरी बासरी वादकाकडे शिकायला हवंस. म्हणून त्यांनी मला एका कार्यक्रमामध्ये पंडित विवेक सोनार यांची मला भेट घालून दिली. आणि त्यांना मी सहज जाऊन असं विचारलं, आमच्या सरांनी विचारलं की ह्याला शिकव, हां त्यांना पाठव ना. लगेच त्यांचं जे जे शब्द आहेत ते ऐकून मला इतका उत्साह संचारला की अरे वा क्या बात आहे. लगेच एवढ्या मोठ्या कलाकारांनी मला एवढं लगेच एक्सेप्ट केलं की पाठवा. सो ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण गुरु चांगला मिळणं ही खूप मोठी हे आहे, समस्या आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा फार मोठा प्रश्न असतो. तर तो मला त्यावेळी एकदम पटकन मिळाला. हे माझं नशीब आहे. सो असा माझा बासरीचा प्रवास या पद्धतीने सुरू झाला. ती जत्रेतली जी बासरी आहे ती मला कुठेतरी त्याने आकर्षित केलं आणि त्याच्यानंतर मग मी बासरीकडे आलो आहे असं. सर, मग तुम्ही तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये बासरी वादन, आता तुम्ही बँकर आहात, त्यासोबत तुम्ही बासरी वादनाचे सुद्धा कार्यक्रम घेता. सो ह्या क्षेत्रात तुम्ही वळलात, तर ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय चॅलेंजेस आले? कारण मी कोणतेही क्षेत्र चालू करताना चॅलेंजेस हे येतातच. यश हो. हे असंच येत नाही. सो तुमच्या चॅलेंजेस जे आहेत हे क्षेत्र निवडल्यानंतर ते काय होते? चॅलेंजेस असं आहे की पहिले तर ग्रॅज्युएशन झाल्याच पहिला मोठा प्रश्न होता की आता करायचं काय नक्की. म्हणजे बासरी वादन, आता मी कॉलेज लेवलला पण होतो तेव्हा पण आम्हाला म्हणजे बासरीचे वेगवेगळ्या कार्यक्रम जे कॉलेजचे आहेत, युथ फेस्टिवल असू द्या किंवा अजून काही स्पर्धा असू द्या, तिथपर्यंत तर सगळं ठीक होतं की भाग घेणं आणि सगळं आहे. पण जेव्हा करिअरचा विषय येतो, जेव्हा उपजीविकेचा विषय येतो, तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे सुरू झाला की आता मी काय करावं. सो लगेच तर आपल्याला कोणता जॉब मिळणार नाही, लगेच कुठे हे होणार नाही. तर मग तेव्हा मला माझ्या गुरुजींचाच पहिला हे आला अचानक, म्हणजे की असं मी त्यांना सहज म्हटलं की गुरुजी मला पण बासरी शिकवायला आवडेल. कारण आदर्श माझ्या गुरुजींचाच होता, विवेक सोनार, पंडित विवेक सोनारांचा. सर, मी त्यांना असं सहज एक दिवस म्हटलं, तर त्यांनी 2 मिनिटं तिथे पॉज घेतला आणि अच्छा तू शिकवशील? आणि तेव्हा काहीच नाही बोलले. त्यापासून जवळपास 6-8 महिन्यानंतरच, म्हणजे जो 2008 ची आसपासची गोष्ट आहे. त्यावेळी त्यांनी मला फोन केला. असाच फेब्रुवारी-मार्च काहीतरी महिना होता आणि तेव्हाच माझी परीक्षा होती. तर मी तेव्हा त्यांना विचारलं की तर त्यांनी मला सहज फोन केला की "तू बाबा बासरी शिकवशील का?" म्हणजे मी त्यांना जेव्हा बोललो तेव्हा 6 ते 8 महिने होऊन गेले होते या गोष्टीला. आणि त्यांनी मला मार्चच्या आसपास विचारलं, तेव्हा माझी परीक्षा होती. तर मी घरी आईला विचारलं की आता माझी ग्रॅज्युएशनची परीक्षा आहे. कारण आपल्याला असतं ना थोडं असं की मोठ्यांचा सल्ला घ्यायचाच आहे. तर मी आईला विचारलं की बाबा मला काय करायचं आहे आता? बासरी शिकण्यासाठी माझे गुरुजी मला सांगतायत शिकवण्यासाठी, तर तू जाशील का? तर आई म्हणाली की "बघ, 2-4 महिने 2-1 महिन्याचा प्रश्न आहे. सो तू अभ्यास करता-करता हे पण करू शकतोस. कारण फक्त शिक्षण करून आपल्याला पुढचा उपजीविकेचा पण विषय आहेच." सो तिथे जो हे मिळाला, आईने मला सांगितलं की "तू सुरू कर." तर तिथे मी सुरू केलं आणि तेव्हापासून बासरी शिकवण्यामध्ये तर सुरुवात झाली माझी. परंतु विषय जिथे अडचणींचा आहे, जसं की काही ठिकाणी मी फक्त अंध आहे. म्हणून मला एक शाळेमध्ये मी गेलो होतो, इंटरनॅशनल स्कूल आहे. तर तिथे मी 6 महिने एक बासरी शिक्षक म्हणून काम केलं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी 6 महिन्यानंतर मला सांगितलं की "नहीं, अभी हम आपको नहीं रख सकते." "क्यों नहीं रख सकते?" विचारलं मी त्यांना. त्यांनी मला सांगितलं की "नहीं, किसी ने कंप्लेंट किया है कि हमको हैंडीकैप टीचर जो है, ये ब्लाइंड टीचर जो है हमको नहीं चाहिए." मी विचार केला की असं कोण आणि का म्हटलं असेल, की कारण बासरी संगीत हे जे आहे ते मुळात ऐकण्याचं माध्यम आहे. सो माझा क्लास वगैरे म्हणजे वर्ग वगैरे माझे अगदी सुरळीत चालले होते. ॲट अ टाईम 40 विद्यार्थी पण मी हँडल करत होतो त्यावेळी. सो तेवढा विषय नव्हता. तरीही त्यांनी असं का सांगितलं असावं हा प्रश्न त्यावेळी मला पडला. पण मी त्याला काहीही दुर्लक्ष केलं मी आणि त्याच्यानंतर मला अनेक लोकं वेगवेगळे भेटतच गेले. म्युझिकमध्ये पण असंच आहे. एका ठिकाणी मी गेलो तर त्यांनी सांगितलं की "नहीं आप ये ब्लाइंड फ्लूटिस्ट को क्यों लेके आए यहाँ पे? हमको ब्लाइंड फ्लूटिस्ट नहीं चाहिए."
तर असं काही ठिकाणी पण लोक भेटतात. अंधत्वामुळे अडचणी आल्या, पण शिकण्याच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे शिकतानाचा, जसं आता मी राहतो उल्हासनगरला, तर माझा क्लास, माझ्या गुरुजींचा क्लास होता बदलापूरला आणि मजर शेख सरांचा, आणि मी जायचो रुईया कॉलेजला त्यावेळी. तर सकाळी रुईया कॉलेजला जाणं आणि तिथून पुन्हा संध्याकाळी बदलापूरला क्लास संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता असायचा. तो तिथे येणं, किंवा माझ्या दुसऱ्या गुरुजींचा क्लास पण आहे, तो ठाण्याला होता. सो ट्रॅव्हलिंग हा एक फक्त विषय होता, तसा तो मी त्याला समस्या किंवा प्रॉब्लेम असं नाही म्हणणार. पण जनरली लोकांना हे पण खूप मोठं वाटतं, की मी बाबा राहायला कुठे आहे, माझ्या एखाद्या ठिकाणी आहे आणि तिथून एवढ्या लांब मी कुठे क्लासला जाऊ. सो अगदी जवळ सगळ्या गोष्टी पाहिजे असतात, पण जर आपल्याला चांगला गुरु, चांगलं मार्गदर्शन, सगळ्या गोष्टी हव्या असतील, तर आपली त्या गोष्टीची तयारी असली पाहिजे. सो अशा काही वेगवेगळे विषय आहेत, तर त्याच्यासाठी अडचणी त्याला मी म्हणणार नाही, की ती त्यावेळीची गरज होती, ती मला त्यावेळी अडचण कधीच नाही वाटली. पण जेव्हा आज लोक मला प्रश्न विचारतात, की आपका क्लास कल्याण में है, आपका क्लास उल्हासनगर में है, हम इतने दूर कैसे आएंगे, मुझे और कुछ दुसरा काहीतरी पर्याय सांगा. सो ही अडचण मला त्यावेळी नाही वाटली आणि आजही नाही वाटत. पण बाकीचे जे विषय आहेत, की एक डिसेबिलिटी म्हणून जेव्हा लोक निग्लेक्ट करतात, त्यावेळी थोडंसं वाटत होतं. पण त्याच्यावरून कधी त्या गोष्टीला मी धरून बसलो नाही, हेच मला सांगायचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हां. सर म्हणजे तुमच्याकडून शिकण्यासारखं एवढं आहे, की ज्या अडचणी म्हणजे लोकं ज्याला समस्या समजतात आणि व्यवस्थित डोळस आहे, ते प्रवास करू शकत आहे. अशी हां. लोकं सुद्धा सगळ्या गोष्टी डोअर स्टेपला कशा मिळतील, हां. ह्याच्यासाठी हट्ट धरतात आणि त्या समस्या होत्या म्हणून मी माझ्या आयुष्यात काही करू शकलो नाही. हां. सगळं खापर जे आहे ते परिस्थितीवरती फोडून मोकळे होतात. पण तुम्ही त्याच्यामध्येच तुम्ही त्याला समस्या मानली नाहीत आणि तुमचा जो शिकण्याचा ध्यास होता, तोच तुम्हाला पुढे घेऊन आला आणि डेफिनेटली म्हणजे इतकं इन्स्पिरेशन म्हणजे जरी तुम्ही म्हणताय, की तुम्हाला इतक्या ठिकाणी रिजेक्शन आलं, म्हणजे छोट्या-छोट्या नकारांमध्ये लोकं कोलमडून पडतात, डिप्रेशनमध्ये जातात, स्ट्रेस होतो आणि तुम्ही डेफिनेटली जेव्हा तुम्हाला दिसत नाहीये, हा एक मोठा धक्का आहे आणि त्यासोबत जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीसाठी नाकारलं जातं, तर त्याही गोष्टीला तुम्ही इतकं स्पोर्टिंगली घेतलत आणि त्याच्यामध्ये कोणतेही प्रकारची निराशा तुम्ही येऊ दिली नाही स्वतःमध्ये आणि सतत प्रगती करत राहिलात. खूप खूप छान सर. आता एक साधारणपणे किती विद्यार्थी तुमच्याकडे शिकत आहेत सर? माझ्याकडे आत्ता सध्याला जवळपास 100 एक विद्यार्थी आहेत. म्हणजे आजपर्यंत मला तरी वाटतं, की 500च्या आसपास. काही कसं असतं, की कन्सिस्टन्सी नसते विद्यार्थी म्हटलं की. बरोबर. काही लोकं 2 वर्ष शिकतात, काही लोकं 3 वर्ष, काही लोकं वर्षभर शिकतात, मग ब्रेक घेतात. मी म्हणेन की सोडत नाहीत, पण येऊन जाऊन जे करणारे आहेत. काही मध्ये ब्रेक घेतात, काहींचे काही अजून गोष्टी असतात, की प्रायोरिटी काहीतरी वेगळी असते. सो त्या ठिकाणी लोकं येऊन जाऊन असतात. तसे 500च्या आसपास तरी अजूनपर्यंत लोकं माझ्याकडे येऊन गेले असतील. पण कन्सिस्टंटली माझ्याकडे अराउंड 80 टू 100 स्टुडंट हे असतातच. क्या बात है! बापरे! हां. म्हणजे हां. 100 विद्यार्थ्यांना तुम्ही सांभाळत आहात. खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर ह्या लॉकडाऊनमुळे जे शिकवण्याचं जे आहे, मग हां. ह्याच्यावरती तुम्ही कसं म्हणजे ऑनलाईन वगैरे पण शिकवण्याची तुम्ही सुरुवात केलेली आहे. कसं करता सर तुम्ही? सुरुवातीला थोडंसं चॅलेंज होतं. मला असं वाटलं, की मला नक्की जमेल की नाही जमेल. कारण प्रत्येक गोष्ट आहे. कॅमेरा सेट करण्यापासून ते अगदी टेक्नॉलॉजी काय किती सपोर्ट करते. मुळात आता टेक्नॉलॉजी इतकी ईझी झालेली आहे ना, अ, सगळ्या लोकांसाठी. तर म्हणजे एक सिंपल तुम्हाला हे सांगेन मी, की मला बरेच लोकं सांगतात, की मी बँकेत पण काम करतो. तेव्हा मला बरेच लोकं असं सांगतात, की तुम्ही जेव्हा मी सांगतो, की मी डिजिटल बँकिंगवर बँकेमध्ये काम करतो. त्या ठिकाणी मी लोकांना सांगतो, की तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करा, हे यूज करा. अरे, मुझे आता नहीं है पढ़ना लिखना इतना तो. आता लोकं जनरली WhatsApp, Facebook आणि सगळ्या गोष्टी चालवतात. सो त्या ठिकाणी हे सगळं चालवू शकतात आणि ईझी आहे. मग मलाही तसंच वाटलं, की हे सगळं सोपं आहे. जर मी बाकीच्या सगळ्या गोष्टी यूज करू शकतो, तर हेही यूज करू शकतो. ह्याच्यासाठी थोडंसं श्रेय मी माझ्या विद्यार्थ्यांना पण देईन, की त्यांनी मला त्याची डिमांड केली. मी म्हटलं, की ठीक आहे, आता लॉकडाऊन हा जास्तीत जास्त 2 महिने, 3 महिने चालेल. त्यानंतर तर ओपन होईल. एखाद महिना चालेल, 2 महिने चालेल असं. जेव्हा तो 2 महिन्यासाठी जाहीर झाला, सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, "नाही सर, तुम्ही आता ऑनलाईन घ्या क्लास."
सो मी त्याला तेवढा फ्रेंडली नव्हतो. मग मी एक एक गोष्ट पहिले शिकली. पहिले 2 विद्यार्थ्यांना घेऊन WhatsAppवर क्लास घेऊन बघितला. त्याच्यानंतर मग Zoomवर क्लास घेऊन बघितला, Google Meetवर. मग मला ते सगळे अँगल कसं कॅमेरा कसा सेट करायचा, काय कसं यूज करायचं ते हळू जमायला लागलं. आणि त्यानंतर आता मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने क्लासेस घेतोय. म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून ऑनलाईन आणि जवळपास म्हणाल नाही तर गेल्या 13-15 वर्षापासून मी ऑफलाईन. सो दोन्ही पद्धतीने आता लोकांना मी जोडलेला आहे असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. हां. सर हा प्रश्न मला सकाळी एक परिचयातले आहेत बबनराव पाटील म्हणून. त्यांना मी जेव्हा तुमची इंटरव्ह्यू आहे असा मेसेज पाठवला, त्यांनी मला आवर्जून प्रश्न विचारला, की मॅडम तुम्ही म्हणजे सगळ्यांसमोर सरांना विचारा, की सर ऑनलाईन पण शिकवतात का? आणि खरंच म्हणजे बरीचशी लोकं लॉकडाऊन आल्यामुळे पूर्णपणे कोलमडून गेलेत. पण तुम्ही त्याच्यावरही मात करून म्हणजे अंधत्व तर आहेच, पण परिस्थिती जशा येत गेल्या त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मात करून आज म्हणजे 100 विद्यार्थी सर आज लॉकडाऊनमध्ये लोकांकडे बिझनेस नाहीये आणि तुमच्याकडे 80 ते 100 विद्यार्थी आहेत. सो खरंच म्हणजे खूप ॲप्रिशिएबल काम आहे तुमचं. आणि सर तुम्ही बासरी वादनाचे पण कार्यक्रम करता ना? हां, बासरी वादनाचे कार्यक्रम मी माझं ग्रॅज्युएशन जेव्हा संपलं तेव्हापासूनच सुरू केले. आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे मूळ हेतू जो माझा आहे बासरी वाजवतानाचा किंवा मला ज्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं आहे, तो विषय म्हणजे हा आहे, की मला एक शास्त्रीय बासरी वादक कारण आमचे दादा गुरु पंडित हरिप्रसाद चौरसियाजी आणि पंडित विवेक सोनारजी आमचे गुरुजी यांनी शास्त्रीय संगीतासाठी इतका प्रचार आणि प्रसार केलेला आहे. सो त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला आहे, तोच पुन्हा मला त्याच मार्गाने जाण्याची माझी इच्छा आहे. आणि स्वतःला एक शास्त्रीय बासरी वादक, एक एकल बासरी वादनात मला स्वतःला लोकांना माझी ओळख म्हणून दाखवायची आहे, की जो रियाज आज मी जेवढा करत आहे किंवा जे मी शिक्षण घेत आहे बासरीचं, आमच्या गुरुजींकडून मला जे काही मिळत आहे, सो त्याच्यातून मी लोकांना जो का आनंद शास्त्रीय संगीतातून देऊ शकेन. म्हणजे कसं आहे, की मी सगळ्या प्रकारच्या संगीतामध्ये सहभाग घेतलेला आहे. कारण ग्रॅज्युएशन नंतर कसं आहे आता पहिल्या मी ऑर्केस्ट्रा वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर एक इस्कॉनचा एक कन्सेप्ट होता. त्याच्यामध्ये म्हणजे पोलंडमध्ये आम्ही एक कार्यक्रम केला होता. 2 महिन्याची आमची टूर होती त्याच्यामध्ये. जर्मनी आणि पोलंडमध्ये. तर त्या ठिकाणी आम्हाला अवेअरनेस म्हणजे जे आपलं इंडियन कल्चर आहे, त्याला दाखवायचं होतं. त्यामध्ये पण आपलं संगीत जे आहे त्याला रिप्रेझेंटेशन करण्याची संधी मला जी आहे ती मिळाली होती तिथे. आणि 2 महिने मी तिथे पण सहभाग घेतला. त्यानंतर बहरीनमध्ये पण आम्ही एक कार्यक्रम केला. अशा वेगवेगळ्या देशांमध्ये कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली. भारतात तर अनेक ठिकाणी मी भाग घेतला. जिथे-जिथे मला संधी मिळाली ॲज अ सोलो बासरीवादन, एकल बासरीवादन किंवा ग्रुपमध्ये फ्युजन बँड असू द्या किंवा कथ्थक असू द्या किंवा अ, जे ऑर्केस्ट्रा असू द्या, सगळ्या ठिकाणी मी सहभाग घेतला आहे. कोणत्याही प्रकारचं संगीत जे आहे, त्याला मी म्हणजे त्याच्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. हे आमच्या गुरुजींचं पण म्हणणं आहे, की प्रत्येक प्रकारच्या संगीतासाठी तुम्ही तयार राहा आणि सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. ज्यावेळी आपण त्याचा आनंद घेऊ ना, तर आपण त्याच्याशी एकदम म्हणजे एकरूप होऊन होऊन जर हे केलं, तर आपल्याला त्याच्यातून खूप काही गोष्टी मिळू शकतात. सो अशा प्रत्येक प्रकारच्या ह्याच्यामध्ये मी प्रोफेशनली करायला जेव्हा सुरुवात केली, तर सगळ्या संगीतामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. एक्सलंट. सर मी इथे प्रेक्षकांना सांगू इच्छिते, की सरांचा जर का तुम्हाला क्लास लावायचा असेल किंवा जर का कोणाला असे काही कार्यक्रम करायचे असतील, तर आपण ह्या क्लिपसोबत आपण सरांचा नंबर देणार आहोत. सो तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर का ह्या बासरी वादनाचे काही कार्यक्रम घ्यायचा असेल, तर नक्कीच तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा किंवा शिकायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो तुमचा नंबर जो आहे तो आपण इथे टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. नक्की. सो आता तुम्ही 12-13 वर्षामध्ये जे काही यश मिळवलं, सो ह्याचं क्रेडिट किंवा ह्याचा ओव्हरऑल जी मेहनत आहे, सो तुम्ही या सगळ्या गोष्टींचं श्रेय कोणाला द्याल सर या यशाचं? याचं जे श्रेय आहे, सगळ्यात पहिले तर आमचे गुरु
आणि माझे पेरेंट्स, आई बाबा. कारण त्यांचं म्हणणं होतं की मी संगीत शिकावं. आणि आमचे गुरु म्हणजे माझे प्रथम गुरु श्री मजर शेख सर आणि पंडित विवेक सोनारजी, या दोघांनाही मी ह्याचं श्रेय देईन. कारण माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी जे माझ्यासोबत उभे राहिले ते माझे गुरु आणि माझे आई बाबा जे आहेत. त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जी साथ दिलेली आहे. कारण मी जसं सांगितलं की मला शिकताना ग्रॅज्युएशनच्या वेळी हे डिसिजन घेणं माझ्यासाठी टफ होतं. तो चान्स एकदाच येणार होता. कारण 2 महिने जी ग्रॅज्युएशनची परीक्षा चालू आहे त्यावेळी आईने स्वतःहून उभे राहून सांगणं की बाबा तू कर, काही होणार नाही, करू शकतो म्हणून. सो तो जो कॉन्फिडन्स देणं आहे, किंवा माझे गुरुजी जे आहेत, मला बरेच लोक असं पण म्हणायचे की अरे तू बासरी का, आता हे युनिक वाद्य आहे, हे फार रेअर लोकांना असं वाटतं, पण मला तेव्हाच वाटत होतं की हे फार वेगळं वाद्य आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की तू बासरीच का सिलेक्ट केली, कीबोर्ड का नाही सिलेक्ट केला. प्रत्येक वाद्य हे स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये केलं तर एक वेगळा विषय आहे, पण बासरी का सिलेक्ट केली. सो असं मला बरेच लोक म्हणायचे. क्रेज म्हणून पण आज लोक बरेच वेगवेगळे वाद्य सिलेक्ट करतात, पण मला जी बासरी आहे ती सिलेक्ट करण्याचं कारणच माझे मूळ बाबा आहेत, की त्यांनी मला जत्रेमध्ये बासरी दाखवली किंवा आणून दिली. त्यानंतर माझे योग्य गुरु मला मिळाले. सो ह्या 2-3 लोकांना मी माझ्या सगळ्या ह्याचं श्रेय मी देतो. सर खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही सगळं श्रेय तुमच्या गुरूंना आणि तुमच्या आईवडिलांना दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये तुमची स्वतःची खूप मेहनत आहे, टिकून राहण्याची वृत्ती आहे, चिकाटी आहे आणि संयम आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्ही असूनही ह्या सगळ्या म्हणजे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ही सगळी मेहनत तुमची असूनही तुम्ही हे सगळं श्रेय तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या गुरूंना दिलं. तरी खूप म्हणजे ग्रॅटिट्यूड मनापासून असणं हे खूप महत्वाचे आणि ही ग्रॅटिट्यूडचा गुण तुमच्याकडे आहे सर. खूप छान. इथे सर पुढे मी तुम्हाला असं विचारेन की बऱ्या अनेक वेळा असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अपयश येतं, निराशा येते. आपल्या जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काही ठिकाणी रिजेक्शन आले, काही लोकांनी अंध शिक्षक नको म्हणून सांगितलं, काही ठिकाणी तर तुम्ही 6 महिने शिकवला, 40 विद्यार्थ्यांना तुम्ही एका वेळेस हँडल करतात, तरी सुद्धा तिथे तुम्हाला रिजेक्शन आलं. मग अशा वेळेस तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवलं किंवा तुमच्या विचारांसाठी तुम्ही पॉझिटिव्ह राहण्यासाठी तुम्ही काय असं गोष्टी केल्यात किंवा ते कसं तुम्ही हँडल केलं आणि त्याच्यावरती मात कशी केली, ह्याच्याविषयी असं तुम्ही सांगाल का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जो आहे लहानपणापासूनच, की मला दिसत नाही हा विषय मी कधी विचारच नाही केला मुळात. भले लोकांनी मला त्याच्यावरती पॉइंट आउट केलेला आहे की असा आहे विषय, तर आम्हाला हे नको आहे, तर मी त्या गोष्टीला कधीही धरून बसलो नाही. आणि मी लहानपणापासून कधी स्वतःला आमच्या आजूबाजूचे जे म्हणजे माझे पेरेंट्स आहेत, आमचे शिक्षक आहेत, तर ह्यांनी कधी ह्याची जाणीव तशी आम्हाला होऊ दिली नाही. की मी म्हटलं ना की सेल्फ डिपेंडंट हॉस्टेल लेवलपासून आम्ही स्वतः सेल्फ डिपेंडंट राहण्याचा आमचा हे आहे. तर तेव्हापासून ते नंतरपर्यंत पण आतापर्यंत जर एखाद्या ठिकाणी जायचं आहे, तर घरातून बाहेर निघायचं आहे, जर आपण जनरली म्हटलं की ह्या ठिकाणी सुरुवात अशी होते की घराच्या बाहेर निघायचं म्हटलं की बापरे कसं जाणार घराच्या बाहेर, इथून सुरुवात होऊ शकते. पण ती तशी नाही झाली. घराच्या बाहेर निघायचं आहे, तर जसं आपण म्हणू शकतो की निघालं बाहेर, तर प्रॉब्लेम कोणाला काही यायचा असेल तर तो कसाही येऊ शकतो. सो त्याला काय आपण धरून बसण्यात अर्थ नाही. जर एखाद्याने सांगितलं की आम्हाला हे नको आहे, ओके आपको नहीं चाहिए तो कोई बात नहीं, हम दूसरा कोई रास्ता ढूंढ लेंगे. त्याचा नवीन पर्याय आपल्याकडे मार्ग इतके उपलब्ध आहेत मदत करणाऱ्यांची, किंवा आपल्याला जो पॉझिटिव्ह थॉट जो आहे तो देणाऱ्या लोकांची आपल्याकडे अजिबात कमी नाही. आपल्याकडे इतके पॉझिटिव्ह लोक आजूबाजूला फिरत असतात, कामं करत असतात, आणि इतकं सहज सगळं चालू आहे असं मला वाटतं की आपण फक्त विचार तसा केला पाहिजे की कोणी नाही म्हटलं तर त्याच्याने आपण जर त्या गोष्टीला धरून बसलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आपण जेव्हा असा काही विषय मला ज्या वेळी आला, मुळात मी स्वतःला कधी अंध आहे असं समजलंच नाही. मी सगळ्यांसोबत सगळ्या गोष्टी करू शकतो. जसं की बँकेमध्ये मी काम करतो त्यावेळी मी बरेच लोक माझ्या काउंटरवर पण येतात, आणि आल्यानंतर बघितलं ना की त्यांना प्रश्न विचारू की नको इथून सुरुवात होते की अरे ह्यांना तर दिसत नाही, ह्यांना काय विचारायचं, हा प्रश्नाचं उत्तर ह्यांच्याकडे असेल का. पण
त्याच्यानंतर आज 6 वर्षाची सर्व्हिस आहे, त्याच्यानंतर मला आलेला एक्सपिरियन्स असा आहे की लोक मला नंतर येऊन इथे तिथे कोणाला शोधत नाहीत, ते मला येऊन शोधतात सरळ ऑफिसमध्ये, की आमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ह्या माणसाकडे असणार, ह्याच्याकडे आपण जायचं आणि आपला जो काही इश्यू आहे तो सॉल्व्ह करून घ्यायचा. सो ही जी आपल्या कामातून मिळालेली जी पॉझिटिव्हिटी आहे, कारण ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्येच आहे मला असं वाटतं. सो ती आपल्या कामातूनच आपल्याला मिळते आपोआप. जसं मी बासरी वाजवली, मी म्हटलं की बासरी या वाद्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आहे, संगीतामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आहे की आपल्याला कधी कोणी काय बोललं काही तर ते विचार निघून जातात. मुळात मी बासरी वाजवताना ह्या सगळ्या आपलं जे काय मागे घडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून कुठेतरी मी अशा वेगळ्या जगात जातो असं मला वाटतं. सो ते सगळं मला या गोष्टीचा विसर पाडतं आणि पुन्हा मी आपल्या नॉर्मल थिंकिंगमध्ये आणि रुटीन लाईफमध्ये लगेच येतो. हे स्विच होण्याचं मूळ कारण पण मला कुठेतरी बासरी वाटते. आणि असे विचार जर समजा कधी आले, जसं की आता तुम्ही तुम्ही जे आहात हां, ते पण तुम्ही त्या विषयामध्ये बऱ्याच लोकांना सांगता, जसं की तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं. सो अशा ठिकाणी ज्या लोकांना अगदीच स्वतःहून कधी-कधी मार्ग मिळतच नाही, तर त्यावेळी काय करावं? जसं की तुम्ही आता नेहाजी जे आहेत सगळ्यांसाठी सांगतो मी, की त्यांनी आपल्याला अशा अनेक लोकांना त्यांनी ह्यासाठी हेल्प केलेली आहे. सो त्यांनी पण लोकांनी असा कोणताही विचार घेऊन बसू नये आणि आपली जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा आपल्यामध्ये मनात असे कोणतेही विचार येत असतील, जसं की मला समस्या आल्या मी सांगितलं, त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपणच ह्याच्यातून मार्ग काढू शकतो. आणि नाहीच आपल्याला असेल तर असे नेहाजींसारखे पण काही जे लोक आहेत त्यांना तुम्ही संपर्क करू शकता, हेच मला वाटतं. ग्रेट सर. सर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची स्वतःची जी मानसिकता आहे ती इतकी पॉवरफुल आणि इतकी जबरदस्त पॉझिटिव्ह आहे सर. हा दृष्टिकोन आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे जसं मगाशी तुम्ही म्हणालात की मी कधी स्वतःला अंध आहे या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. इतरांनी मला पॉइंट आउट करून दाखवलं पण मी त्या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही. आणि सगळे म्हणजे एक गोष्ट मला खूप भावली सर, की आपल्या आसपास खूप सारी अशी लोक असतात जी आपल्याला मोटिवेट करत असतात किंवा आपल्या Actually. सपोर्टसाठी उभे असतात. आणि हो. ही चांगली आणि वाईट माणसं म्हणजे प्रोत्साहन देणारे आणि पाय खेचणारे हे दोन्ही लोक आपल्याकडे असतात. पण आपण कोणत्या गोष्टींकडे कोणत्या लोकांकडे लक्ष केंद्रित करायचं हा सर्वस्वी आपला निर्णय असतो. म्हणजे एक माझे जे गुरु आहेत केतन सर, ते नेहमी ही गोष्ट सांगतात की कृष्णाने दुर्योधनाला आणि युधिष्ठिरला दोघांनाही सांगितलं की जाऊन ज्या गावामध्ये शोधा की पॉझिटिव्ह माणसं, म्हणजे दुर्योधनाने सांगितलं की एक पॉझिटिव्ह माणूस शोधून आण आणि युधिष्ठिराला सांगितलं की एक निगेटिव्ह माणूस शोधून आण. पण दोघांनाही सापडले नाही. कारण ते म्हणाले की दुर्योधन म्हणाले की एकही इथे पॉझिटिव्ह माणूस नाही, सगळे निगेटिव्ह आहेत. आणि युधिष्ठिर म्हणाले की इथे कोणताही निगेटिव्ह माणूस नाही, सगळे पॉझिटिव्ह. हा सगळा दृष्टिकोन आहे. बरोबर. अगदी दृष्टिकोन आहे. आणि तुमच्या आसपासही अशी लोक असतील जे तुम्हाला खाली खेचण्यासाठी किंवा तुम्ही कसे चुकीचे आहात किंवा तुम्हाला हे जमणार नाही सांगणारे लोक, तो आवाजच तुम्ही स्वतःपर्यंत येऊ दिलात नाही. आणि तुम्ही सतत चांगल्या लोकांकडे म्हणजे केतन सर माझे गुरु नेहमी म्हणतात की व्हेअर युअर फोकस गोज एनर्जी फ्लोज अँड रिझल्ट शोज. आणि तुमची एनर्जी जी आहे ना तुम्ही सतत पॉझिटिव्ह गोष्टींकडे ठेवली आणि अशा काही गोष्टी जरी आल्या असतील समजा आयुष्यामध्ये, तर तुमचं जे बासरी म्हणजे छंद जो आहे हा नेहमी आपल्याकडे असायला हवा. आणि या छंदामध्ये आपण डेफिनेटली स्वतःला मोटिवेटेड ठेवण्याची जबरदस्त हे पॉवर असते. आणि सर आता आपण एवढ्या वेळापासून ज्या गोष्टीविषयी बोलत आहोत, तुमचं बासरी वादन, तर मी तुम्हाला इथे रिक्वेस्ट करेन की छान बासरीचे सूर जर का आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाले तर खूप छान होईल सर. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की जर का तुम्ही पॉसिबल झालं तर एक छान बासरीची धून आमच्या प्रेक्षकांना ऐकवा सर. नक्की नक्की. राग खमाजमध्ये एक धून आहे, प्रसिद्ध आहे, एक भजन आहे. आता आज आहे 26 तारीख आणि 2 ऑक्टोबर आता येणारच आहे. सो जेव्हा आपण हे भजन ऐकतो तेव्हा आपल्याला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची आठवण येते. सो त्यांच्या
स्मृत्यर्थच मी तुम्हाला हे भजन ऐकवून दाखवणार आहे. राग खमाजवर आधारित आहे. ऑडिओ येतोय माझा? आवाज येतोय? येस, एकदम परफेक्ट सर. क्या बात है, क्या बात आहे सर. खरंच खूप छान. आणि आपल्या प्रेक्षकांचे पण खूप छान कमेंट्स आलेले आहेत. आणि तुमची ही 12-13 वर्षाची मेहनत जी आहे, ही तुमच्या सुरांमध्ये दिसलेली. आणि कृष्ण जेव्हा बासरी घेऊन वाजवायला सुरुवात करायची आणि तेव्हा सगळे आजूबाजूचे पक्षी, प्राणी सगळे जे तिथे मोहले जायचे. या बासरीमध्ये काय जादू आहे ही आज म्हणजे माझ्या सकट सगळ्यांना समजली. आणि सर खरंच खूप छान मागचे 40 मिनिटं खूप छान गेले. आणि इथे आपण आपल्या आता कार्यक्रमाची सांगता करत आलेलो आहोत. सो हो. जाता जाता तुमच्या आयुष्याकडून लोकांनी काय इन्स्पिरेशन घ्यावं आणि तुम्ही काय संदेश द्याल सर? संदेश तर असा आहे की मला वाटत नाही की मी काही फार मोठं काम करत आहे. पण ओव्हरऑल आपण जर म्हटलं, जे काय आजपर्यंत मी पाहिलेलं आहे, की समस्या ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत.
आणि जसं प्रॉब्लेम आहे तसं त्याचं सोल्युशन पण आहे. सो आपण कधीही आपल्या आयुष्यात आलेली कोणतीही समस्या, कोणताही प्रॉब्लेम जो आपल्याला येतो, तो धरून न बसता त्याच्यावर जो काय मार्ग आहे, तो लवकरात लवकर शोधायचा आणि जर तो मिळत नसेल, तर त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन जसं म्हटलं, की आज तुम्ही जे कार्य करत आहात, सो त्यासाठी जे कोण मार्गदर्शक असे आपल्याला भेटतील, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं आणि त्यातून बाहेर पडण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा. आणि बाकी कला, संगीत सगळे विषय ज्याला जी कला वाटेल, ज्यावेळी त्याचं मी म्हणेन की कोणतं वय नसतं शिकण्याचं. तर संगीत शिका किंवा चित्रकला शिका किंवा अजून अनेक कला आहेत ज्या आपण शिकू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक कला तरी असली पाहिजे. सो कोणतीही कला शिकण्याचं हे वय नसतं. त्याच्याबद्दल असा कोणता विषय नाहीये की ती फक्त मुलांनी शिकली पाहिजे किंवा मुलींनी शिकली पाहिजे. सगळ्यांनी सगळ्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्या आपल्याला वाटतात आयुष्यात कराव्याशा. कोणताही छंद असू दे आपला, तो आपण जोपासलाच पाहिजे. बासरी वाजवणं हा माझा प्रोफेशन तर आहेच, तो माझा छंदही आहे. माझे अनेक छंद आहेत, पण त्यापैकी हा जो छंद आहे, तो लोकांना आनंद देतो. कोणतीही कला जी आहे ती लोकांना आनंद देते. आणि दुसरं म्हणजे आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे. सो त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. जसं की आता ऑनलाईन मी सांगितलं की मी क्लास घेतो. सो सगळ्या गोष्टी जर टेक्नॉलॉजी आज आम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी इथे कॉम्प्युटर आहे. सो मी कॉम्प्युटर कसा यूज करत असेन, हे बऱ्याच लोकांना असा प्रश्न पण पडत असेल. सो त्याच्यासाठी बऱ्याच अशा गोष्टी आहेत, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. स्क्रीन रीडर आमच्यासाठी अवेलेबल आहेत. सो बऱ्याच अशा गोष्टी आहेत सगळ्यांसाठी, की आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. टेक्नॉलॉजी असू द्या किंवा डायरेक्ट तुम्हाला कोणाचा सल्ला हवा असेल त्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत. पण आपण फक्त शोधलं पाहिजे त्या गोष्टी. सो कुठेही या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपल्याला आयुष्यात ज्या गोष्टी वाटतील त्या आपण केल्या पाहिजेत, एवढंच माझं थोडक्यात म्हणणं आहे. ग्रेट. सर तुम्ही इथे आलात आणि तुमच्या जीवनपट उलगडून दाखवलात आणि तुमच्याकडून घेण्यासारखं खूप आहे सर. आणि आजचा इंटरव्ह्यू रिपीट टेलिकास्टमध्ये सुद्धा जे ऐकतील त्यांना सुद्धा म्हणजे खूप काही घेण्यासारखं आहे. आणि आपण हा आपल्या फेसबुकला हा असणार आहे, नेहा सागवेकर यूट्यूब चॅनलला हा व्हिडिओ असणार आहे. सो जे आज नाही बघू शकले ते नंतर व्ह्युअर्स आपले बघणार आहेत आणि तुमच्या आयुष्यातून नक्कीच इन्स्पिरेशन घेणार आहेत आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सर खूप खूप शुभेच्छा. आज तुमच्याकडे 100 विद्यार्थी आहेत आणि येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्याकडे 1000 5000 विद्यार्थी होऊ देत, जे रेग्युलर शिकणारे असू असू देत. आणि अशा अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवा. आणि डेफिनेटली इथे इतक्या छान छान कमेंट्स येत आहेत की छान प्रेरणादायी दायी जीवन प्रवास आहे असं म्हणत आहेत. तुमचं जे वाजवलेलं सूर बासरीचे सूर होते वा मस्त छान सूर. आणि बरेच लोक तुम्हाला थँक्यू म्हणत आहेत की तुम्ही तुमच्याविषयी इथे येऊन सांगितलेलं आहे. सो हे प्रेक्षकांचे मी वाचून दाखवलेले कमेंट्स आहेत. आणि हां, सर हां. माझ्यातर्फे यशस्वी भव सक्सेस एनर्जी मंत्रातर्फे तुम्ही इथे आलात त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईन. आणि खूप छान वाटलं सर. आणि तुमच्या प्रवासासाठी पुढच्या शुभेच्छा. म्हणजे तुम्हाला सांगते की आता हे थांबतच नाहीयेत मेसेजेस, की आभार हां, व्यक्त करत आहे तुम्हाला, मला आणि तुम्हाला दोघांनाही. आणि हां. लोकांना फार आवडलेली हे इंटरव्ह्यू. सो नाही, नाही. इथे मी आज मी तुमच्या तुम्हाला पण थँक सांगतो आधी आणि सगळ्यांना सांगतो. ज्यांनी हा इंटरव्ह्यू पाहिला किंवा जे आता पुढे शेअर करतील. सो सगळ्यांना थँक सांगेन मी, की मला इथे बोलवलं आणि माझी बासरी ऐकली. कारण बासरी ऐकल्याने तुम्हाला जो आनंद मिळाला आहे. सो सगळ्यांना खरंच खूप थँक ग्रेट. तुमचे काही विद्यार्थी पण इथे आलेले आहेत. ते सांगत आहेत, की माझी मुलगी तुमच्याकडे बासरी शिकत आहे. आणि डेफिनेटली तुम्ही इतके छान वाजवता, तर तुम्ही छान शिकवताही. आणि तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवरून मला एक जाणवत आहे, की तुमचे विद्यार्थी फक्त बासरी वाजायला नाही शिकत आहे, तर ते आयुष्य कसं जगायचं हे सुद्धा तुमच्याकडून शिकत आहेत. सर तुम्ही इथे आलात, तुमचा म्हणजे बहुमोल वेळ तुम्ही इथे दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी तुमची आभारी आहे. आणि नक्कीच पुढच्या काही काळांमध्ये सुद्धा मी तुम्हाला असंच बोलवत राहीन. काही आपण कार्यक्रम करूयात, काही
ऑनलाईन जसं वेगळे वेगळे हे येत असतात सण. सो मी नक्की तुम्हाला सर आपल्या सक्सेस एनर्जी मंत्राच्या प्रोग्रामवरती परत बोलवेन. माझे व्यावसायिक मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनाही तुम्हाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती बोलण्यासाठी नक्कीच ते तुम्हाला बोलवतील. हेही तितकंच खरं आहे. पण आजचा आपला जो इंटरव्ह्यूचा प्रवास आहे आपण इथेच थांबूयात. सर धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार. कशी वाटली आजची इंटरव्ह्यू? खरंच किती त्या व्यक्तीमध्ये गुण आहेत, हुशारी आहे आणि ते असूनही त्यांनी स्वतःकडे एक काडीचंही क्रेडिट घेतलं नाही. सगळं श्रेय त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना आणि गुरूंना देऊन ते मोकळे झाले आणि खरंच जगण्याची जी कला आहे, म्हणजे आपण इथे सांगून थकतो. मी माझे सेशन्समध्ये, माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये मी नेहमी सांगते, की तुम्ही प्रॉब्लेम्सला बघू नका, सोल्युशन्स बघा, पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघा. म्हणजे व्यवस्थित चांगले धडधाकट व्यक्तींना हे मला सांगावं लागतं. पण प्रशांत बनियासारखे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी भरून घेतलेली आहे, की इतरांना सुद्धा ते इन्स्पायर करते आणि अशीच आत्ताची आपली पर्सनॅलिटी जी होती, ती आपण पाहिली. आणि हा सप्टेंबर महिना म्हणजे गणपतीचा सीझन, गणपती उत्सवाचा आणि गणपती हे आपल्या 14 विद्यांचे आणि 64 कलांचे अधिपती आणि म्हणून आपल्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण महेंद्र पाटील सर आणि प्रशांत बनिया सरांची आपण इंटरव्ह्यू घेतली. महेंद्र सर जे आहेत हे लेखक होते आणि प्रशांत सर हे बासरी वादक होते. सो कलांसाठी आपण इथे हा सप्टेंबर महिना डेडिकेट केलेला होता. आणि आता पुढचा महिना जो आहे तो नवरात्रीचा आहे आणि नवरात्र म्हटलं की इथे स्त्री शक्ती जी आहे आणि त्याच्यात आपण इथे 2 वेगळ्या पर्सनॅलिटीला बोलवणार आहोत, ज्या सोशल वर्कमध्ये आहेत आणि त्याच्यातल्या पहिल्या व्यक्ती आपल्याकडे 10 ऑक्टोबरला येणार आहेत आणि त्या आहेत योजना घरत ताई, ज्या काय म्हणता येईल की जे वयस्कर आई-बाबा आहेत की ज्यांचं कोणी नाहीये, अशा आई-बाबांना ते सांभाळतात. बऱ्याच वेळेला असं होतं की आई-वडिलांना मुलं प्लॅटफॉर्मवरती, बस स्टँडवरती, वेगळ्या ठिकाणी ते सोडून देतात आणि परत घेऊनच जात नाही. बऱ्याच वेळेला काही आजार असतात म्हणून आई-वडिलांना ते सोडून देतात. सो अशा आई-बाबांना ते घेऊन येतात आणि वेगळ्या मानसिक स्थितीमध्ये असतात, शारीरिक अडचणींमध्ये असतात. पण त्यांना ते इन्स्पायर करून त्यांना आज उभं एक स्वतःचं घर त्यांचं आहे आणि एक मोठ्या घरामध्ये ते शिफ्ट व्हायचं आहे त्यांना आणि त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांचं एनजीओचं कार्य हे आपण पुढच्या 10 ऑक्टोबरला समजून घेणार आहोत. सो असंच व्यावसायिकांची यशोगाथा भाग 6 आणि भाग 7 हे ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. पहिला आपला असणार आहे 10 ऑक्टोबरला आणि त्याच्यानंतरचा जो एक आठवडा सोडून त्याच्या पुढच्या संडेला आपला हा कार्यक्रम असणार आहे. असे 2 महिला आपल्याकडे येणार आहेत त्या एनजीओ मध्ये काम करणार. त्याच्यातल्या पहिल्या योजना करत आहेत आणि दुसऱ्या ज्या आहेत त्यांच्याशी बोलल्यावरती त्यांचं नाव मी डिक्लेअर करेनच. सो असाच हा कार्यक्रम व्यावसायिकांची यशोगाथाला तुमचं प्रेम मिळत राहू देत आणि यशस्वी भव सक्सेस एनर्जी मंत्रा ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण काही उपक्रम करत असतो. त्याच्यातला एक उपक्रम म्हणजे इथे मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. मंजुषा ताई आणि मी हा कार्यक्रम करणार आहोत. स्टार्ट विथ व्हाय या पुस्तकाचं रोज 6 दिवस असा हा कार्यक्रम चालणार आहे 6 चॅप्टरला घेऊन. सो तुम्ही नक्की या. मी नेहा सागवेकर तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.